नमस्कार, डेक्कन न्यूज लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत। भारतात सध्या कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे केंद्र व राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी दिनांक 3 मेपर्यंत जाहीर केलेली आहे। त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या शेवटी पदवी व पदव्युत्तर परीक्षा समाप्त होतात, परंतु टाळेबंदीमुळे परीक्षा झालेल्या नाहीत। महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे व अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या आहेत, परंतु समोर उन्हाळी परीक्षा या सत्राची होणार किंवा नाही याबद्दल विद्यार्थी पालक व प्राध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तथा महाराष्ट्रातील काही विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या संदर्भात सूर निघत आहेत, तर काही विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये एकमत नाही। काही विद्यार्थी व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मंडळीने यावर काही उपाय सुचवलेले आहेत। त्यावर डेक्कन न्यूज लाईव्ह यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना व अकॅडमिक क्षेत्रातील समीक्षकांची आम्ही मतांतर विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। नमस्कार, गणेश बोडके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड जिल्हा सहसंयोजक। गुणवत्तापूर्ण शिक्षणाशी तडजोड मान्य नाही। यावेळेस काही विद्यापीठांचे ऑनलाईन परीक्षा घेण्याचे मत आहे, परंतु ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावर परिणाम होईल। त्यामुळे अबविपचे ठाम मत आहे। ऑनलाईन परीक्षेला अबविपचा तीव्र विरोध आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाऊ नये, त्या असे अबविपचे ठाम मत आहे। नमस्कार, मी अंकुश सावते, रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड। संपूर्ण जगावर कोविड-19 कोरोना व्हायरस या बिमारी सध्या चालू असताना संपूर्ण जग या कोरोना व्हायरसमुळे भयग्रस्त आणि चिंताग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना एक प्रश्न मनामध्ये पडलेला आहे की आमची परीक्षा होणार की नाही। तर मी सरकारला आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना विनंती करतो की त्यांनी मागच्या गुण आधारावर विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे, जेणेकरून जर परीक्षा घ्यायचीच असेल तर परीक्षा ऑनलाईन न घेता विद्यार्थ्याकडे कुण्या विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतो किंवा नसतो, गावामध्ये इंटरनेटची सुविधा देखील नसते। त्या अनुषंगाने मी सरकारला आणि शिक्षण मंत्र्याला एवढी विनंती करू इच्छितो की जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळायचं असेल तर विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावं, पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा। आणि जर सरकार असं करत नसेल एवढ्याही बिमारीमध्ये, तर रिपब्लिकन विद्यार्थी सेना या परीक्षेवर बहिष्कार देखील टाकेल। धन्यवाद। मकसूद, तुम्ही जे प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचं असं उत्तर आहे की नॅशनल SC ST OBC स्टुडंट अँड यूथ फ्रंट नोसेसवायफने 2 दिवसाखाली माननीय उच्च शिक्षा मंत्री यांना एक निवेदन पाठवलेलं आहे। या निवेदनात संघटनेची जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे। पदवीच्या प्रथम द्वितीय वर्षाचे जे पेपर आहेत ते घेण्यात येऊ नये आणि त्यांना पुढच्या वर्गामध्ये या येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश देण्यात यावा। तसेच अंतिम वर्षातील जे पदवीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मौखिक परीक्षा 50 मार्काची घेण्यात यावी व त्यांचं मूल्यांकन करून त्यांना पुढील वर्गामध्ये या पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठीची जी पात्रता आहे त्याच्या मागल्या सेमिस्टरचाही अंदाज घेऊन सरासरी मार्काच्या टक्केवारीने त्यांना प्रवेश देण्यात यावा। मकसूद, एकंदरीत या लॉकडाऊनमुळे या महाराष्ट्रातील 13 जी विद्यापीठ आहेत, या 13 विद्यापीठामध्ये 40% वर अशी विद्यार्थी आहेत ज्यांचे पालकांचं पूर्ण उपजीविका त्यांच्या हातावर आहे आणि जवळपास आज 35 दिवस झाले। 35 दिवस या 40% विद्यार्थ्यांच्या घरी आज आर्थिक मोठी अडचण आहे। आज त्यांच्या इथे उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा वेळेला विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतील अशी त्यांची मानसिकता नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या संदर्भात विचार करावा आणि पदवीच्या प्रथम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना डायरेक्ट कॅरी ऑन देण्यात यावं, तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने मौखिक 50 मार्काची परीक्षा घेऊन त्यांना पुढील अभ्यासक्रमात प्रवेश देता येईल अशी स्थिती निर्माण करावी, ही नोसेसवाईफची मागणी आहे। तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातही असंच आहे की प्रथम वर्षाचे जे पदवी उत्तीर्ण अभ्यासक्रम आहेत त्यांनाही द्वितीय वर्षामध्ये कॅरी ऑन द्वारे नाही का प्रवेश देण्यात यावा, ही संघटनेची मागणी आहे। धन्यवाद।
सगळ्यांना जय भीम. मी कैलास वाघमारे, समेत विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष. या काळामध्ये कोरोनानं सर्व देशावर नाही तर जगावर थैमान घातलेलं आहे. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा कशी घ्यावी या संदर्भात फार मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ असा निर्माण झालेला आहे की ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये परीक्षा घ्याव्यात असं अनेकांचं मत आहे. ऑनलाईन परीक्षा घेतली तर सोशल डिस्टन्सिंग कशी ठेवावी हा देखील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जर परीक्षा घेतली तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये परीक्षा घेणार आहेत. ती परीक्षा घेतली तर येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांना याचा फार मोठं नुकसान होणार आहे आणि विद्यार्थी आणि प्राध्यापकांना याचा त्रासदायक अनुभव देखील या माध्यमातून मिळणार आहे. आणि जर आमच्या विद्यार्थी संघटनेचं असं म्हणणं आहे की यावर्षी जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत, ज्यांचं फर्स्ट सेमिस्टर ऑलरेडी झालेलं आहे, त्यांना सेकंड सेमिस्टर पास करून पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत त्यांना थर्ड सेमिस्टर झालेला आहे, त्यांना फोर्थ सेमिस्टर पास करून पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत त्यांचं पाचवं सेमिस्टर ऑलरेडी झालेलं आहे, त्यांना पाचवं सेमिस्टर झाला असल्यामुळे 6व्या सेमिस्टरला पास करून ज्यांची जी डिग्री आहे ती डिग्री देण्यात यावी अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना आणि UGCना माझी व माझ्या विद्यार्थी संघटनेची प्रामुख्याने मागणी आहे. ही मागणी सरकारने विद्यार्थी हित लक्षात घेऊन मान्य करावी अशी विनंती आहे. लेकर बहुत सारे मसाइल हमारे देश में हो रहे हैं, उसी के साथ स्टूडेंट कम्युनिटी भी काफ़ी परेशान है एकेडमिक ईयर को लेकर, एकेडमिक कैलेंडर को लेकर और एग्ज़ाम को लेकर एक दुविधा का माहौल बना हुआ है. सब कंफ्यूज हैं कि क्या आगे होगा क्या नहीं होगा, और जो भी फैसला होगा क्या वो स्टूडेंट कम्युनिटी के हक़ में होगा, क्या हमारे एजुकेशन सिस्टम के हक़ में होगा, ये सोचने का मकाम है. ऐसे में एज अ स्टूडेंट होने के नाते, एज अ स्टूडेंट लीडर, मैं सभी ख़ास तौर पे हमारी यूनिवर्सिटी के शासन से ये दरख्वास्त करूँगा कि वो उस स्टूडेंट के सिनेरियो से भी बात को सोचे, एग्ज़ाम को फ़ैसले को लेकर जो है सोचे. हमारी असल में राय इस ताल्लुक़ से ये है कि SRT यूनिवर्सिटी एग्ज़ाम्स को, ख़ास तौर पे वो एग्ज़ाम्स जो फर्स्ट सेकेंड थर्ड ईयर या फिर वो स्टूडेंट्स जो फाइनल ईयर में नहीं हैं, वो सारे स्टूडेंट्स के लिए एग्ज़ाम न ले और उन्हें प्रमोट कर दे. ये सेमेस्टर जो आने वाला सेमेस्टर है वो सेमेस्टर को प्रमोट कर दे. ऐसे में होगा ये कि स्टूडेंट्स का नुकसान नहीं होगा, जो एक पूरा सेमेस्टर उनका वेस्ट होगा. यूँ समझ लिए कि एक उनकी पूरी ईयर उनका जो है ख़राब होगा अगर हम एग्ज़ाम को आगे बढ़ाते हैं या पोस्टपोन करते हैं, एकेडमिक कैलेंडर को आगे बढ़ाते हैं, तो ये काफ़ी बड़ा नुकसान होगा. लेकिन दूसरी एक अहम चीज़ में समझने की ये है कि अब आज हम इस बात पे बहस कर रहे हैं कि हमारा जो एजुकेशन सिस्टम है वो डिजिटलाइज नहीं हो पाया है, ज़्यादा मॉडर्न नहीं हो पाया है, जिसके नतीजे में आज हम ये चीज़ भुगत रहे हैं कि हमें एग्ज़ाम को कैंसिल करना पड़ सकता है या पोस्टपोन करना पड़ सकता है. तो ये सोचने की चीज़ है. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गवर्नमेंट ऑफ इंडिया को ये सोचना चाहिए कि इस तरीके से एजुकेशन के बजट बढ़ाया जाए और वो बजट बढ़ा के हमारे एजुकेशन को डिजिटलाइज किया जाए, ताकि बहुत आसानी से ऐसे कभी मौके के ऊपर जो है हम हमारे मॉडर्न टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हुए हम आगे बढ़ें. लेकिन इस हवाले से इस वक्त में हम लोगों की यही राय है, मैं समझता हूँ सारे स्टूडेंट्स की यही आवाज़ है कि एग्ज़ाम को कैंसिल किया जाए और सारे स्टूडेंट्स को प्रमोट किया जाए अगले सेमेस्टर के अंदर. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा जर विचार केला तर प्रात्यक्षिक परीक्षा जवळपास अर्ध्या संपलेल्या होत्या आणि 25 मार्चपासून थेअरी परीक्षेला सुरुवात होणार होती. 17 मार्चपासून लॉकडाऊन झाल्यामुळे त्या सर्व परीक्षा थांबलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे की म्हणजे ह्या परीक्षा होणार की नाही, होणार तर कधी होणार, आणि काही कालावधी ओलांडून गेल्यानंतर मग त्या परीक्षा द्यायच्या कशा, हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. त्या अनुषंगाने UGCने एक कमिटी स्थापन केलेली आहे. कमिटीचा रिपोर्ट पण आज सबमिट झालेला आहे. त्यामध्ये अनेक गोष्टींवरती शिफारशी झालेल्या असणार आहेत. त्या सूचना सगळ्या राज्य शासनाला येतील, त्यानुसार सर्व विद्यापीठांना येतील आणि त्यानुसार परीक्षेची पुढील कारवाई होईल. UGCच्या रेग्युलेशन प्रमाणे आपण विचार केला तर परीक्षा घेणं गरजेचं आहे, कारण का अशीच पदवी कोणालाही देता येणार नाही, डिग्री कोणालाही देता येणार नाही. मग परीक्षा घ्यायची कशी, तर जोपर्यंत मला एक प्राध्यापक म्हणून वाटतं, सिच्युएशन ही सगळी पाहून वाटतं की जोपर्यंत आपण
लॉकडाऊन परिस्थितीतून बाहेर येणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना एकत्र करून परीक्षा घेऊ शकणार नाहीत. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये परीक्षा घ्यायची का ऑनलाईन घ्यायची. आपण पेपरमध्ये वाचलेलं आहे की अनेक देशामध्ये 1 वर्षभर शाळा कॉलेजेस बंद राहणार आहेत, विशेषतः अमेरिका वगैरे. तिथे टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये वापर होतो. तसे इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळा कॉलेजेसला उपलब्ध आहेत. भारताची जर परिस्थिती बघितली तुम्ही तर तसं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. जिथे की प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालवले जातात. अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे, कारण का तिथे विद्यार्थी सुद्धा हे लिमिटेड आहेत. पण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याही विद्यापीठाने एक इनिशिएटिव्ह घेऊन प्राध्यापकांना ऑनलाईन टीचिंग, परीक्षा या बाबतीमध्ये ट्रेनिंग देण्याचं काम सुरुवात केलेली आहे. पण त्याला पण लिमिटेशन्स आहेत, कारण का या सगळ्या गोष्टी घेऊन आपण पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्याचं कारण असं की साधारण 60 ते 70% विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्ये राहणारे आहेत. आज तिथे कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. ना त्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, ना लॅपटॉप आहेत, ना डेस्कटॉप आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ आपण किमान 50% विद्यार्थ्यांपर्यंत जरी पोहोचलो तर 50% विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहोत, हे सगळे प्रश्न आपल्या पुढे आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक प्राध्यापक आपल्याला त्या टेक्नॉलॉजीशी अनुरूप अशी सगळ्या ट्रेनिंग घेत आहेत. विविध कोर्सेस अनेक संस्थांनी, अनेक विद्यापीठांनी हे कोर्सेस सुरू केलेले आहेत ऑनलाईनवर. त्याच्यामध्ये अनेक प्राध्यापकांचा, बहुतांशी प्राध्यापकांचा समावेश आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर करून परीक्षा होणार असतील, टीचिंग होणार असेल, तर त्यामध्ये आपण पूर्णपणे प्रयत्नाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. हा प्राध्यापकांचा सध्या तरी हेतू दिसतो आहे. म्हणून अनेक प्राध्यापक ट्रेनिंग घेताना दिसून येत आहेत. पण महत्वाचं कोरोना 2019 मध्ये आपल्या इथे परीक्षा पद्धतीच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की कोरोनामुळे पूर्ण देशात आणि जगामध्ये पूर्ण बंद आहे. त्यामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये परीक्षा अद्याप मार्चमध्ये सुरू होणारी परीक्षा अद्याप सुरू झाली नाही. एप्रिलपर्यंत एक्झाम संपायला पाहिजे, परंतु अद्याप परीक्षा सुरू झाली नाही. UGCनी एक कमिटी तयार केली, त्या कमिटीच्या मार्गदर्शक सूचना अजून अद्यापही प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे काही जणांचं म्हणणं आलं की ऑनलाईन परीक्षा पद्धती घ्यावी, परंतु मराठवाडा हा मागासा एरिया भरपूर आहे. या एरियामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आपल्याजवळ एवढी सुविधा पण नाही. त्यामुळे माझं मत आहे की बाबा परीक्षा पद्धती ही MCQ पद्धतीने घ्यावे किंवा होम असेसमेंटच्या पद्धतीने घ्यावे किंवा ओरलच्या पद्धतीने घ्यावे, परंतु परीक्षा घेणे हे आवश्यक आहे. आणि परीक्षा पद्धतीच्या बाबतीमध्ये 15 मेच्या नंतर राज्यपाल भवन निर्देश येणार आहे. त्यानंतर 15 मेच्या नंतर परीक्षा घेण्याच्या बाबतीत कोणत्या पद्धतीने घ्यायची ही विद्यापीठ स्तरावर निर्णय होणार आहेत. UGCच्या मार्गदर्शक निर्णयाप्रमाणे. त्यामध्ये मागे एक मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक झाली गेल्या महिन्यात आमची. त्यामध्ये परीक्षा पद्धती संदर्भातही चर्चा झाली असता कुलगुरू महोदयांचं म्हणणं आलं की 15 मेच्या नंतर आपल्याला जे काही निर्देश आहे त्यानंतर कमिटी थ्रू हा निर्णय घेण्यात येईल परीक्षा पद्धती व त्याचा टाइम टेबल. त्यामध्ये मी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर आहे. त्यामुळे माझं त्या कमिटीमध्ये नॉमिनेशन कुलगुरू महोदयांनी केलेलं आहे. त्यामुळे 15 मेच्या नंतर परीक्षा पद्धतीमध्ये काय निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय विद्यापीठाचा होईल. तर माझं वैयक्तिक मत परीक्षा घेणे हे अनिवार्य आहे आणि परीक्षा घेणे आवश्यक आहे. पद्धती कोणती वापरायची, ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा राहिला पाहिजे, त्यानंतर विद्यार्थ्यांना मास्कचा उपयोग केलाच पाहिजे. सर्व नियमाचे व शासनाचे जे काही निर्णय आला त्याप्रमाणे सर्व काटेकोरपणे पालन करून परीक्षा घेणे अनिवार्य आहे आणि परीक्षा घ्यावी असं माझं एक वैयक्तिक मत मी महेश मगर मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर या नात्यानं माझं मत व्यक्त करतो. Hi, as we all know, we at global level facing the pandemic situation problem of virus, where the whole global level is fighting with the virus that is COVID-19. In such situation, our students are having lots of questions, confusion and fear about their examination as well as their future. How to conduct the examination is the question. I think as suggested by UGC, we can go for online examination or open book examination. No physical appearance of the student or physical contact should be there. Because of maintaining physical distance, we are able to control COVID-19 in our area, so we should not take that risk. As we all know, maximum students are having Android mobile with them with internet connections. Even we have tried our certificate examination course in which 100% students were present. They have attended the examination on mobile
with attending the Zoom meeting. Though few students are not having mobile, but as per our experience, 100% parents are having Android mobile and internet connection. So it is very easy to conduct online web link examination, and that will be better for the future of students, because in current scenario, in current pandemic situation, life is more important than career and education. 1 or 2 months extended, or the way in which we want to conduct the examination is not important than life. It is better to go for online or open book examination, which will be helpful for us to maintain physical distance as well as to avoid the anxiety and fear of the student. They can get result in the given time. No loss of career will be there. No fear of physical contact or COVID disease will be there. And this is the right option that we feel that we should go as per suggestion of UGC, in which they have given the suggestion for online examination or open book examination. The only thing is that the mindset of student, parents and teacher is required to be developed for this kind of examination, and teachers should take 1 or 2 practices of online examination through Google Classroom, through links which will make student adequate to the ICT tools and use of online examination. Thank you. नमस्कार, मी प्राध्यापक राजपाल सिंह चिखलीकर, नांदेड. सध्या कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे भारतच नव्हे समस्त विश्व या साथीच्या आजारामुळे रोगामुळे त्रस्त आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व शैक्षणिक संस्था आज ठप्प आहे. त्यामुळे सध्या प्राध्यापक, विद्यार्थी व पालकामध्ये एकच संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. एक चिंता लागलेली आहे की परीक्षा होणार की नाही. कारण ॲकॅडमिक इयर दरवर्षी एप्रिलमध्ये संपतं. यावर्षी सर्वांचे सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण झालेले होते. इंटरनल एक्झामसुद्धा झालेल्या होत्या. परंतु अचानक मार्चमध्ये भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्यासाठी आदेश केले. या आदेशाचं पालन सर्वांनी करत आहेत आणि केलं आहे. सध्या परीक्षा होणार की नाही या संदर्भामध्ये, परीक्षा कशा घ्यावा या संदर्भामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग यांनी 2 समित्या स्थापन केल्या. एका समितीनं असा निर्णय दिलेला आहे की दरवर्षी जुलैपासून ॲकॅडमिक इयर काही विद्यापीठामध्ये सुरू होतं. परंतु शैक्षणिक वर्ष 2020 व 2021साठी सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष गृहीत धरलं जावं. आणि एका समितीनं असा निर्णय दिलेला आहे की ऑनलाईन स्टडी, ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन प्रिपरेशन या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन एज्युकेशन या संदर्भामध्ये त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. परंतु ऑनलाईन एक्झाम घ्यावं त्या विद्यापीठाच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यांना कंपल्सरी मॅन्डेटरी करू नका असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. या सर्व सजेशन्स, या गाईडलाईन्स एज्युकेशनल डिपार्टमेंट्स, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स यांना दिले आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनीसुद्धा ऑनलाईन स्टडी और ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भामध्ये त्यांनीसुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. वास्तविक ऑनलाईन प्रिपरेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन स्टडी आणि ऑनलाईन एज्युकेशन या संदर्भामध्ये भारताबाहेर परदेशामध्ये काही विद्यापीठामध्ये कोर्सेस चालतात. तिथे सोपं आहे कारण तिथे पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज आहे. परंतु यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाच्या कक्षेतील महाविद्यालय असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, इथे ऑनलाईन एक्झामिनेशन संदर्भामध्ये, डिजिटल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये कुठली ठोस भूमिका नव्हती. आता जर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अचानक जर ऑनलाईन स्टडी, एक्झामिनेशन व एज्युकेशन जर ठेवलं तर काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात.
या अनुषंगाने मला काही गोष्टी सजेस्ट करायच्या आहेत सरकारला व विद्यापीठाला, की यावर्षी तुम्ही एक्झाम घ्यायचा असेल सोशल डिस्टन्स म्हणून, तर या एक्झामिनेशन वेगळ्या पद्धतीनं पार पडाव्या. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की हे ॲकॅडमिक इयरमध्ये एक सेमिस्टर होतं, मात्र 20 आणि 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये सेमिस्टर पद्धत बंद करून वार्षिक पद्धत ठेवावी, तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि प्राध्यापकांना पूर्ण वेळ मिळेल. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यावर्षी शैक्षणिक वर्ष 19 आणि 20मध्ये त्यांना कॅरी ऑन व सुपर कॅरी ऑन देऊन त्यांना पुढच्या वर्गामध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळेच या प्रश्नाचं हल होईल असं मला वैयक्तिक वाटतं. मी डॉक्टर श्रीमंत दशरथ राऊत, प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड येथे वनस्पतीशास्त्र या विषयाचा प्राध्यापक आहे. आपण जो प्रश्न या ठिकाणी आज विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेल की आज संपूर्ण जग करोना महामारीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीमध्ये अत्यंत दहशतीखाली आहे. याच वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी आणि सोबतच त्यांचे पालक देखील आहेत. त्यामुळं अशा वातावरणात पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे या ठिकाणी फार संयुक्तिक ठरणार आहे. त्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी किंवा त्यांना पुढील वर्गात बढती देण्यासाठी त्यांच्या मागील परीक्षेतील आणि अंतर्गत परीक्षेतील गुणांचा या ठिकाणी विचार करून त्यांना पुढील वर्गात पाठवलं जावं असं या ठिकाणी मी शासनास सुचवू इच्छितो. सोबतच तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना देखील पुढील वर्गात पाठवण्यासाठी एकतर मौखिक स्वरूपाची किंवा अगदी बहुपर्यायी स्वरूपाची एखादी परीक्षा घेऊन आणि त्यांच्या मागील वर्षाच्या गुणांचा व त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा विचार करून त्यांना देखील पुढील वर्गामध्ये पाठवण्यात यावं असं या ठिकाणी मी सुचवू इच्छितो. आता शिक्षण. नमस्कार, मी आपल्यासमोर आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आलेलो आहे. सध्या जगात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. तसेच या कोरोना या विषाणूचा फटका आपल्या भारत देशाला सुद्धा बसलेला आहे. मागील 1.5 महिन्यापासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. माझी आमच्या मानव अधिकार या संघटनेतर्फे कुलगुरूंना अशी मागणी आहे की त्यांनी प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन द्यावा व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या होम सेंटरलाच घ्याव्यात आणि तिथल्याच कॉलेजच्या प्राध्यापकांना हे पेपर चेक करायला लावावेत, तसेच मॉडरेट करायला लावावेत आणि निकाल 20 दिवसात घोषित करावा. तसेच माझी विनंती आहे की कुलगुरू साहेबांनी याचा लवकरात लवकर राज्य शासनासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडणार नाही. धन्यवाद.